गुंडगिरी करताना, खुलेआम रिव्हॉल्वर मिरवताना, नाचतानाही त्याचे व्हिडिओ समोर आले होते। असा हा निलेश चव्हाण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये सापडला होता। वैष्णवीचं बाळ त्याने ठेवून घेतलं होतं आणि जे देण्यासाठी त्याने कसपटे कुटुंबियांना नकार दिला होता। या संदर्भात आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे। सुषमाजी, आपण पाहतोय मोठी कारवाई पाहावी लागणार आहे। निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात आल्यात, पण थेट नेपाळमध्ये। आपल्यावर काय म्हणणं आहे? निलेश चव्हाण मुळात 10 दिवस गायब कसा राहतो? तो अगदी देशापार जातो। एवढ्या काळामध्ये पोलीस करत काय असतात? नाकाबंदी, चेकपोस्ट, कॉल रेकॉर्ड, कॉल ट्रेसिंग याच्यातली कुठलीच गोष्ट या व्यक्तीच्या बाबत करता आली नाही का पोलिसांना? हे फार विशेष आहे की एखादा आरोपी देशाबाहेर पर्यंत जाऊ शकतो, त्याच्यासाठीची यंत्रणा किती कामाला लागली असेल, कोण कोण त्याच्या मदतीला होतं। मला वाटते अनेक गोष्टी पुढे येण्याची गरज आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचा घातपात होत असताना हा माणूस तिथे प्रत्यक्ष हजर होता का? पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न किंवा त्यासाठी मदत याने केली का? ते बाळ गायब करण्याची आयडिया कुणाची होती? कोणी याला सांगितलेलं होतं? जे शस्त्र त्याने वापरलं त्या शस्त्राला जर पुणे पोलिसांनी परवाना नाकारला होता, तर जालिंदर सुपेकरांनी त्याच्यासाठी एवढी रिस्क घेऊन त्याला शस्त्र परवाना देण्याची शिफारस का केली? जालिंदर सुपेकर आणि निलेश चव्हाण यांचे नेमकं काय रिलेशन आहे? अशा किती गुन्ह्यांमध्ये सुपेकरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे? काय सुपेकर सुद्धा या सगळ्या हगवणे कुटुंबाला या गुन्ह्यामध्ये मार्गदर्शन करण्यात होते का? अनेक प्रश्नांची उत्तर मला वाटतं निलेश चव्हाणकडून मिळणं अपेक्षित आहे। नाही, याच्यातली मागणी आम्ही तर काल पण मागणी केलेली आहे की हा सगळा तपास तुम्ही सीआयडी कडे वर्ग करा। कारण ज्या पद्धतीने राजकीय वरदहस्त आणि बड्या बड्या अधिकारी वर्गांचा सुद्धा याला जो आश्रय मिळत आहे, त्यामुळे ही केस पूर्ण निपक्षपातीपणे सोडवली जाईल असं वाटत नाही। म्हणून पहिल्यांदा तर ही केस तुम्ही सीआयडी कडे वर्ग केली पाहिजे। दुसरं असं की ज्या निलेश चव्हाणने शस्त्राचा धाक दाखवला, त्याच्याकडचं ते शस्त्र आणि शस्त्राचा परवाना मिळेपर्यंतच्या त्या सगळ्या गोष्टी या संबंधाने असणारा तपास सुद्धा पुढे आला पाहिजे आणि निलेश चव्हाणला सुद्धा या घातपाताच्या सगळ्या प्रकरणामध्ये सहआरोपी केले गेलं पाहिजे। धन्यवाद सुषमाजी। बाळ गायब करण्याचा आरोप नाही तर घातपाताचा सुद्धा सहआरोपी असला पाहिजे।